सियावर रामचंद्र की जय. अत्यंत घनघोर अशा निबिड अरण्यामध्ये अयोमुखीचा नाक कान कापून टाकल्यानंतर अचानक एक भयंकर राक्षस रामचंद्रांच्या समोर येऊन उभा राहतोय आणि रामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांनाही तो खाण्याची भाषा करतोय. लक्ष्मणाचं धैर्य इथे सुटतंय आणि तो रामचंद्रांना निघून जाण्यासाठी सांगतोय, पण रामचंद्र आपल्या भावाला सांगतात की याचा आपण सामना करू. या राक्षसाचं सगळ्यात मूळ कोणतं असेल, काय असेल, तर याचे हात. हे 1-2 योजन तरी ते लांब लांब फिरू शकत होते. त्याच्या हाताने जे जे काही गोळा करता येऊ शकेल तो गोळा करायचा आणि आपल्या इथे असलेल्या मुखात तो घालायचा. आता अशा महाभयंकर राक्षसाचा सामना करायचा असेल तर त्याच्या बलस्थानावरती आघात करायला हवा. रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, तू लक्षात घे, या राक्षसाचं सगळ्यात मोठं बळ काय असेल तर त्याचे दूर दूरपर्यंत जाऊ शकणारे हात. या हातालाच आपण तोडलं तर बाकी मग तर सोपं आहे. आणि दोघेही आपल्या हाती शस्त्र घेऊन उभे राहतात आणि जसेच त्याचे हात जवळ येतात तसा एकच वार त्या हातावर होतो, एकदाच दोन्ही हातावर, आणि त्याचे दोन्ही हात तुटून खाली पडतात एकदाच. खरं तर हात तुटल्यावर त्या राक्षसाने आक्रस्ताळेपणा करत रामचंद्रावरती आघात करायला हवा. नाही करत तो तुटलेल्या हाताकडे प्रसन्न मुद्रेने बघतो आणि रामचंद्रांना म्हणतो, प्रभू रामा, मी तुम्हाला ओळखलं. तुम्ही माझ्या उद्धारासाठीच आलेले आहात. मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल, पण माझे हात तोडून आपण माझ्यावर कृपाच केली आहे. रामचंद्र जरासे आश्चर्यात पडतात की हे काय आहे. तो म्हणतो, मी कबंध राक्षस आहे. हा राक्षस योनीत शापामुळे आलो आहे. पूर्वी मी माझ्या शक्तीच्या, ज्ञानाच्या जोरावर सगळीकडे फिरायचो, वेगवेगळी रूपं धारण करू शकायचो, प्रचंड वेगाने फिरू शकायचो. पण ज्ञान, संपत्ती आणि शक्ती याचा अहंकार मला चढला आणि मला लोकांना त्रास देण्यात आनंद वाटू लागला. खूप त्रास देऊ लागलो लोकांना मी. या त्रास देण्यात येताना मी ऋषीमुनींनाही घाबरवू लागलो. मग मी एका महाभयंकर राक्षसाचं रूप घेऊन अचानक ऋषींच्या समोर जायचो आणि त्यांना घाबरवून टाकायचो. ऋषीही वैतागले होते. एकदा असेच स्थूलाशिव ऋषी आपल्या यज्ञासाठी समिधा गोळा करत असताना मी महाभयंकर राक्षसाचं रूप घेऊन त्यांच्या समोर गेलो आणि त्यांना घाबरवलं. स्थूलाशिव प्रचंड चिडले घाबरल्यावर आणि त्यांनी मला शाप दिला. तू ज्या रूपाला घेऊन आत्ता वावरतोयस ते रूप तू त्यागू शकणार नाहीस. एक अत्यंत घाणेरडं, ओंगळवाणं रूप घेऊन तुला जगावं लागेल, असा शाप त्या स्थूलाशिव ऋषींनी मला दिला आणि तो शाप आजपर्यंत मी भोगतोय. पुढे इंद्राणी माझ्या शरीरावरचं मस्तक अधिकच विद्रूप दिसावं म्हणून ते माझ्या छातीवर येईल असं केलं आणि माझं इथलं मस्तक हे छातीवर येऊन बसलं. इंद्राला मी म्हणालो, देवराज, मी चूक केली आहे, माफ करा. ऋषींचीही क्षमा मागितली, मला माफ करा, मला उशाप द्या. पण त्यांनी, इंद्राने मला उशाप म्हणून हे 2 हात दिले जे तुम्ही छाटलेत आत्ता. त्याने सांगितलं की तुला भूक लागली तेव्हा कितीही योजने तुला तुझा भक्ष्य असेल तर ते पकडून तू खाऊ शकशील. हे इंद्राने माझ्या जगण्याची व्यवस्था केली, पण हे असं ओंगळवाणं रूप घेऊन मला जगावं लागत होतं. स्थूलाशिव ऋषी आणि देवराज इंद्र या दोघांनी मिळून मला सांगितलं की अयोध्येच्या दशरथाचे पुत्र राम तुझ्याकडे येतील.
हे तुझ्या जगण्याचं साधन असलेले हात छाटतील, त्यानंतर तुझ्यातली सगळी दुष्ट प्रवृत्ती निघून जाईल, तेच तुला दिव्य रूप प्राप्त करून देतील आणि तू त्यांच्या कामाला येशील, हे लक्षात ठेव. रामचंद्रांना हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला, कारण त्यानंतर रामचंद्राच्या कामाला तो येणार आहे हे रामचंद्रांसाठी जरासं उपयोगाचं होतं. तो म्हणाला, देवा, आपण आता माझे हात कापले आहेत, माझी दुष्ट प्रवृत्ती गळाली आहे, पण मी अजूनही या दुष्ट आणि ओंगळवाण्या रूपात आहे. तुमच्या कामाच्या गोष्टीसाठी मी फारशी मदत करू शकणार नाही, त्यासाठी मला माझ्या मूळ रूपात गेलं पाहिजे. रामचंद्र त्याला सांगतात की बाबा, मी दशरथाचा पुत्र राम, पित्याने आईला दिलेल्या वचनामुळे वनवासात निघालेलो आहे. इथे जनस्थानामध्ये येऊन थांबलो होतो. जनस्थानात येऊन थांबल्यानंतर रावण माझ्या पत्नीला अपहृत करून गेला आहे. मी तिच्या शोधामध्ये निघालो आहे. सीतेच्या शोधासाठी तू मला काही मदत करू शकशील का, ते सांग. ते सांग मला जरा. तो म्हणाला, देवा, या कामात मी तुम्हाला मदत करू शकतो, याचे मार्ग सांगू शकतो, पण या रूपात मी ते करण्यासाठी सक्षम नाही आहे. त्यामुळं मला पहिल्यांदा जळालं पाहिजे आणि त्या राखेतून माझं दिव्य रूप येईल. त्या दिव्य रूपात मी तुम्हाला चांगली माहिती देऊ शकेल. मग रामचंद्र आणि लक्ष्मणाने मिळून ठरवलं की याचा उद्धारही करावा, याला दिव्य रूपही द्यावं आणि आपण त्याच्याकडून माहितीही करून घ्यावी. मग रामचंद्रांनी याला जाळण्यासाठी म्हणून लाकडांची व्यवस्था करायचं ठरवलं. आता एवढं मोठं धूळ जाळायचं म्हणजे सोपं काम होतं का ते? म्हणजे असं थोडंच होतं की बाबा हे जाळलंय पटकन, आपल्यासारखं एखाद क्विंटलचा माणूस 2 क्विंटल लाकडं दिलं टाकलं जाळून संपलं, असं नव्हतं ना. या 2 बंधूंना त्याला जाळण्यासाठीची व्यवस्था करणं म्हणजे जंगलात एक मोठी लाकडाची आरासच उभं करणं होतं. पण तरीही रामचंद्रांनी आणि लक्ष्मणाने मिळून त्या निबिड अरण्यात अशी जागा केली जिथे त्याला आग लावता येऊ शकेल. मी मुद्दाम म्हणतोय जागा केली का, तर त्या राक्षसाला धुडाला जाळताना एवढं मोठं सरपण लागणार आहे, लाकडं लागणार आहेत. त्या लाकडाची आग जंगलात न पसरली पाहिजे आणि वणवा न लागला पाहिजे, यासाठी त्याला आधी एक खड्ड्यात लाकडं, त्या लाकडात हा राक्षस आणि मग जाळणं, अशी व्यवस्था करायची. त्यामुळे ती सगळी संपूर्ण व्यवस्था केली आहे आणि त्याचा हात नसलेला देह त्या खड्ड्यात टाकून आग लावली आहे. खरं तर हात कापल्यावर प्रसन्न झालेला, आगीत टाकताना प्रसन्न झालेला हा कबंध राक्षस जळून खाक होतोय आणि हा जळून खाक झाल्यानंतर, म्हणजे रामचंद्र वाटच बघतात कधी जळतोय, थोड्या वेळ तो त्या अग्नीत जळून खाक होतोय, ती राख होते आणि त्या राखेतून एक दिव्य पुरुष बाहेर येतोय. तो रामचंद्रांना हात जोडून वंदन करतोय. त्याला आता हात आहेत, तो वंदन करतोय, म्हणतोय, देवा, आपण माझा उद्धार केलात. वर्षानुवर्षापासून जिच्या प्रतीक्षेत होतो तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आत्ता आला आणि माझ्या उद्धारकर्त्याच्या मदतीसाठी मी काहीतरी करावं या स्थितीमध्ये मी आहे, याचाही मला आनंद वाटतोय. तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या पत्नीचं म्हणजे माता सीतेचं अपहरण झालं आहे आणि तुम्ही शोधात आहात. या कामात मी तुम्हाला एक मार्ग सांगू शकतो, एक मदत देऊ शकतो. तुम्ही हे ऐकावं आणि त्याप्रमाणे करावं. रामचंद्रही ते ऐकायला उत्सुक आहेत. ही कबंदाची कथा जिथे थांबते, तो जी माहिती देतो तिथं पुढच्या भागात मी सांगणारच आहे. पण आता रामचंद्रांचा प्रवास या क्रौंच वनातला संपून पुढे जो होणार आहे, त्या प्रवासासोबतच अजून 1-2 भाग होतील कदाचित पुढे, याचे 2-3 होतील कदाचित. त्यासोबतच या अरण्यकांडाचाही समारोप होणार आहे आणि त्यानंतर एक वेगळंच कांड सुरू होत आहे. त्याचं नाव आहे किष्किंधा कांड.
त्यामुळं हा कबंध राक्षस रामचंद्रांना काय सांगतो आहे आणि रामचंद्र कुठे जात आहेत याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल. बघूया अरण्यकांडातली या काही शेवटच्या कथा या पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.